मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये टूर कशी झाली असं अर्णव राकेशला विचारतो. त्याच वेळी आता राकेश म्हणतो, माझी टूर अगदी मस्त झाली, परंतु त्या अगोदर मला तुझा कान पिळायचा आहे. कारण माझ्या रिलायबल सोर्सेसकडून मला समजलंय कामाच्या व्यापामध्ये तू अजिबात स्वतःची काळजी घेत नाही आहे. असं म्हणून तो आता तेजूकडे पाहतो. मात्र तेजू आता हसत असते. तेव्हा आता अर्णव म्हणतो, नाही जिजू, तसं नाही आहे. राकेश म्हणतो, असंच आहे. माझी बायको अशी खोटं नाही बोलणार. आजी म्हणते, हो बरोबर आहे हो जावई बापू. अर्णव अजिबात त्याच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही आहे. सतत आपलं 24 तास कामाचे विचार त्याच्या डोक्यात सुरू असतात. कारण आमचं तर तो काहीच ऐकत नाही आहे. मग राकेश म्हणतो, नाही नाही आजी, अहो मी असं काहीही करणार नाही. मी असा कसा कान पिळेन बरं त्याचा? कारण ज्या मुलाने त्याची एवढी गोड बहीण मला बायको म्हणून दिली, त्याचा कान मी कसा पिळू शकतो? पण अर्णव, तू स्वतःची काळजी घे आणि तब्येतीकडे सुद्धा लक्ष दे. त्याच वेळी आता अर्णव म्हणतो, आता तुम्ही आलात ना जिजू, ताईच्या तावडीतून माझी सुटका तर होणारच आहे. त्याच वेळी राकेश म्हणतो, अरे पण मी तिच्या तावडीत अडकेन त्याचं काय आता? त्याच वेळी आता तेजू विचारते, काय हो आल्या आल्या मीच तुम्हाला सापडले का? मग आता तो म्हणतो, नाही ग, मी गंमत करतोय. त्यानंतर तो आता म्हणतो की प्लीज तुम्ही असे उभे का सर्वजण, बसा बरं. मी तुमच्यासाठी जे गिफ्ट्स आणले आहेत ना ते द्यायलाच मी विसरलो. आता तो सुरेश दादांना लगेच आवाज देतो. तेव्हा सुरेश दादा सर्व गिफ्ट्स घेऊन आता तेथे येतात. त्यानंतर आता राकेश हा पुढे येतो आणि आजींसाठी आणलेली शॉल आजीला दाखवतो. म्हणतो की हे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे तुम्हाला हा रंग आवडतो ना? मग आता आजी म्हणतात, हो हा तर रंग अगदी माझ्या आवडीचा आहे. ही शॉल आणलेली ना ती सुद्धा खूप छान आहे. मग नंतर आता सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. कारण तो एवढा प्रेमाने सगळ्यांसाठी काहीतरी करतोय हे पाहून आता तेजूला आपल्या नवऱ्याबद्दल खूप अभिमान वाटत असतो. मग आता राकेश मामांजवळ जातो आणि मामांना स्मार्ट वॉच देत म्हणतो की हे गिफ्ट तुमच्यासाठी. त्याच वेळी याची काही गरज होती का असं मामा विचारतात. तेव्हा राकेश अगदी आपुलकीने त्यांच्याबरोबर बोलू लागतो आणि विचारतो, मामा तुम्ही काय आमच्यासाठी परक्या आहात का हो? त्यानंतर आता मामी त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा राकेश म्हणतो, मामी अहो तुमच्यासाठी ही साडी आणली आहे मी. मग आता वल्लरी साडी पाहून खूपच खुश होते, म्हणजे खूप खुश होते. आता मामाला ती म्हणते, वा किती छान साडी आहे ना ही. मग आता राकेश म्हणतो, ही जर साडी तुम्ही नेसली ना मामी, तर बघा मामा कसे प्रेमात पडतील तुमच्या. त्याच वेळी मामी म्हणते, हो राकेशराव काहीतरीच काय हो तुमचं, असं म्हणून ती खूपच गोड लाजते. त्यावेळी आजी म्हणतात, झालं माझा मुलगा ना दुसऱ्यांदा तीच चूक करणार त्या वल्लरीच्या प्रेमात पडण्याची. तेव्हा सर्वजण आजीवर हसतात. त्यानंतर राकेश म्हणतो, आकाश तुझ्यासाठी हा लेटेस्ट आणि स्मार्टफोन. तेव्हा आकाश म्हणतो, जिजू याची काही गरज होती का? मग आता तो लगेच राकेशला मिठी मारतो आणि थँक्यू असं म्हणतो. त्यानंतर तो अर्णवला त्याला परफ्यूम आवडतात म्हणून त्याच्यासाठी परफ्यूम गिफ्ट आणतो आणि विचारतो, तुला आवडतात ना रे? मग आता तो म्हणतो, हो मला खूप आवडतात हा असले परफ्यूम्स. मग अर्णव आता राकेशला थँक्यू सो मच असं म्हणतो आणि फक्त ताईसाठी गिफ्ट आणलं असताना ते आमच्यासाठी पुरेसं होतं असंही म्हणतो. मग आता तेजूला राकेशने माझ्यासाठी गिफ्ट आणलेलंच असणार. तेव्हा ती लगेच हात पुढे करते. मग आता तो म्हणतो, अगं नाही आणलं मी तुझ्यासाठी गिफ्ट. तेव्हा ती म्हणते, द्या बरं पटकन. मग आता राकेश तिच्याकडे पाहून हसतो आणि तिच्या हातात सोन्याचं लॉकेट ठेवतो. तेव्हा ती आता त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता घरातील सर्वांना आनंद होतो. तो म्हणतो की अगं सर्वात अगोदर मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं होतं आणि मग सर्वांची शॉपिंग केली. तेव्हा ती म्हणते, हो मला माहीत आहे तुम्ही माझ्यासाठी कधी काही घेऊन येणार नाही, असं कधी होणारच नाही. त्यामुळे मी एवढा वेळ शांत होते, कारण मला माहीत होतं माझ्यासाठी तुम्ही जे गिफ्ट आणणार ना ते अगदी स्पेशल आणि छान असणार. असं जेव्हा तो अंजूला म्हणतो तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहून हसतात. आता राकेश विचारतो, आवडलं ना तुला? ती म्हणते, खूप सुंदर आहे हे लॉकेट. तेव्हा आकाश म्हणतो, जिजू चिटिंग नाही चालणार हा, तुम्ही स्वतःच्या हाताने ताईच्या गळ्यात घालायचंय. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे. मग आता
तो लगेच तिच्या गळ्यात ते लॉकेट घालतो. अंजूला ते सगळं काही अगदी स्वप्नावत वाटत असतं आणि ती खूपच खुश असते. आता घरातील सर्वांना त्या दोघांच्या प्रेमाचा हेवा वाटत असतो. तेव्हा सर्वजण आता तिला इशारा करत असतात की खूप मस्त हा. मग आता ती खूप गोड लाजत असते आणि त्या लॉकेटकडे पाहतच राहते. तेव्हा राकेश तिच्या शेजारी येऊन बसतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारतो, काय मग कशी दिसतीये माझी बायको? तेव्हा आजी म्हणते, खूप सुंदर दिसते अंजूच्या गळ्यात ते लॉकेट. ही वल्लरी म्हणते, मला तर वाटलं की खरंच तुम्ही गिफ्ट विसरलात की काय. त्यावेळी राकेश म्हणतो, मी कसं गिफ्ट विसरेल, आणि मी ज्या दिवशी माझ्या बायकोला विसरेल ना, दिवस माझ्यासाठी शेवटचा दिवस असेल, असं तो सर्वांसमोर तिच्यावरचं प्रेम व्यक्त करत म्हणतो. तेव्हा अंजू म्हणते, प्लीज असं काहीही बोलू नका हां. त्यावेळी आजी म्हणते, बरं चला, भूक नाही लागली का कोणाला? त्यानंतर काही वेळाने आता अर्णव हा बास्केटबॉल खेळण्यासाठी बाहेर येतो आणि मग त्याच्या हातात जो बॉल असतो तेव्हा त्याला आठवतं की कशाप्रकारे माझ्या गाडीची काच फुटली. तो त्या गाडीच्या काचेकडे पाहतच राहतो आणि त्याला खूप राग आलेला असतो, कारण इशूने ज्या प्रकारे वेडेपणा केला आहे तो वेडेपणा अजिबात त्याला आवडलेला नसतो. मग त्यानंतर तो बास्केटबॉल खेळतो आणि स्वतः तो झेलत असतो. तेव्हा त्याच्यासमोरून त्या आठवणी काही जात नसतात. तेवढ्यातच आता इशू तेथे येते आणि त्याचा बॉलच पकडते. मग रागातच तो तिच्याकडे खूप वेळ पाहत राहतो आणि तिला विचारतो, तू? मग आता ती म्हणते, हो मीच आहे, मीच. म्हणजे ती काच फुटलेली आहे, ती किती छान दिसतीये ना. मग तो रागातच तिच्यावर धावून जाणार असतो, पण ती तेथून आता गायब होते. तेव्हा अर्णव हा इकडे तिकडे पाहू लागतो की ही नक्की अचानक कुठं गायब झाली. त्यावेळी आता त्याच्या पाठीमागून ती पुन्हा येते आणि त्याला विचारते, काय, ती फुटलेली काच किती छान दिसतीये ना तुमच्या गाडीवर. असाच तुमच्या पैशांचा घमंडसुद्धा एक दिवस तुमच्या काचेसारखाच फुटणार आहे. तेव्हा अर्णव आता रागातच तिला धमकी देतो की मी तुला शेवटचं सांगतोय, अजिबात माझ्यामध्ये यायचं नाही. परंतु इशू आता तेथून गायब होते. त्याचवेळी अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. मग आता तो इकडे तिकडे पुन्हा एकदा तिला पाहू लागतो. त्याचवेळी ती चुटक्या वाजवत तेथे येते आणि म्हणते, मी इथे आहे, इथे. अहो मिस्टर अर्णव राज शिर्के, ऐकायचं माझं, आणि माझं लॉकेट जर पुन्हा तुम्ही दिलं नाही ना, तर तुमच्या सगळ्या गाड्यांच्या काचा मी फोडून टाकेन, अशी धमकी ती आता त्याला देते. पैशात मोजता येणार नाही ना असं मी काहीसं तुमचं नुकसान करणार आहे, असं रागात जेव्हा ती म्हणते ना, तेव्हा तो तितक्याच रागात तिच्याकडे पाहतो. मग आता ती रागातच म्हणते, हम इंदोरवाले है, जो बोलते है ओ करते है. तेव्हा आता अर्णवला राग येतो आणि तो रागातच बॉल फेकून तिला मारणार असतो. तेवढ्यातच ती गायब होते. त्याचा बॉलही दुसरीकडे जातो. आता अर्णवला त्याचंच कळत नाही की नक्की माझ्या बाबतीत काय होतंय, कारण ही तर इशू इथे दिसत नाहीये. मग आता अचानक ती आली तरी कुठून? तो तिला शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आता ड्रायव्हर तेथे येतो आणि एक्सक्यूज मी सर, तुम्ही म्हणत असाल तर गाडीची काच मी चेंज करून येतो, ते फार वाईट दिसतंय, असं जेव्हा तो आता म्हणतो ना, तेव्हा रागातच अर्णव म्हणतो की अजिबात नाही, गाडीची काच अजिबात चेंज होणार नाही. तेव्हा ठीक आहे सर, असं तो ड्रायव्हर म्हणतो आणि तेथून जातो. काही वेळानंतर अंजू आता तेथे येते आणि अर्णवच्या गाडीकडे पाहतच राहते. मनातच विचार करत असते की चिंटूच्या गाडीची काच एवढी फुटली आहे, पण कशी फुटली, अपघात झाला की काय, तो काही सांगतच नाहीये. आता त्याला विचारायलाच हवं, असं म्हणून ती काळजीने बिचारी पुढे येते आणि अर्णव ते बास्केटबॉल खेळत असतो. तेव्हा ती त्याला विचारते, चिंटू, अरे ऐक ना चिंटू, गाडीची काच कशी फुटली? तेव्हा तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा पुन्हा अंजू म्हणते की अरे तू म्हणालस ना मगाशी की ऑन द वे काहीतरी झालंय, पण नक्की काय झालंय हे तू मला सांगितलं नाहीस. अरे चिंटू, तू जर मला सांगितलंच नाही तर कसं कळेल? तेव्हा अर्णव म्हणतो की अगं ताई, पण सांगण्यासारखं काहीच नाहीये, मग मी तुला सांगणार तरी कसं? तू काहीतरी माझ्यापासून लपवतोस, असं अंजू आता त्याला म्हणते. कारण तुला सगळ्या गोष्टी अगदी पर्टिक्युलर लागतात. टेबलवरचा पेपर इकडे तिकडे झाला तरी तुला अजिबात आवडत नाही, आणि ही गाडीची फुटलेली काच तू तशी ठेवणार आहेस. आय डोंट बिलीव्ह दिस. तेव्हा त्याचा आणि याचा इथे काय संबंध, असा आता अर्णव अंजूला विचारतो. तेव्हा अंजू म्हणते, अरे कसं आहे ना बाळा, तुझ्या धाकाने लोक तुला बोलायचे सुद्धा घाबरतात.
त्यानंतर तेजू म्हणते की एरवी तू असा इथे बास्केटबॉल खेळत बसतोस जेणेकरून तुला कोणी काही बोलावं सुद्धा नाही आणि विचारावं सुद्धा नाही. मगाशी आकाशने सुद्धा तुला विचारलं की तुझ्या गाडीची काच कशी फुटली, तर तू उत्तर देण्याचं टाळलं. असं का करतोस अर्णव तू? अरे मला सांग ना, तू काय झालं, काय एवढा तू अस्वस्थ आहेस? तेव्हा आता तो म्हणतो, अस्वस्थ नाहीये ताई मी, दिवसभरात असं खूप काही घडत असतं. आय डोंट केअर, मला नाही फरक पडत. तेव्हा अंजू त्याच्या हातात असणारा आता बॉलच घेते आणि म्हणते, फरक पडतो अरे चिंटू, तुझ्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसतंय. तेव्हा तो आता रागातच म्हणतो, ताई तू प्लीज मला त्रास देऊ नको ना गं, तू जा बरं इथून, असं म्हणून तो रागातच तिला जायला सांगतो. तेव्हा अंजू आता गुपचूप तेथून जाते आणि मग लगेच अर्णव हा बास्केटबॉल खेळू लागतो. त्यानंतर ताईबरोबर असं मी तुटक बोललो याचं त्याला वाईट सुद्धा वाटतं आणि तो तिला आय एम सॉरी असं म्हणतो. परंतु आता अंजू तेथे नसते, ती खूप पुढे निघून गेलेली असते. माझी ताई अगदी आईसारखी माया माझ्यावर करतीये, तरीही मी तिच्याशी असं बोलतोय हे मला माझंच आवडत नाही असं त्याला मनातून वाटत असतं. तो आता अंजूकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता अर्णव मनातच म्हणतो की त्या मुलीमुळे मी माझ्या ताईवर आज चिडलो, मी तिला आता सोडणारच नाही. आणि तो नंतर बॉलच फेकून देतो. आता ईश्वरीचा काहीही करून त्याला बदला घ्यायचाच असतो. दुसरीकडे आत्याला आता इशू पाणी देते. मग आता आत्या रागातच विचारते, काय ग तांब्याभर पाणी, आता काय मला तू आंघोळ घालणार आहेस की काय? मग आता इशू विचारते, काय ग आत्या, तुझ्या आंघोळीला एवढंसं पाणी कसं पुरेल? तेवढ्यातच आत्याला आता फोन येतो. मग आता कोण आहे असं आत्या रागातच विचारते. त्यानंतर तिचे क्लायंट असतात, त्यामुळे ती एकदम हळू आणि शांत प्रेमळ आवाजात विचारते, काय हो, कसा फोन केला? तेव्हा हो, माझ्याकडे साड्या आहेत ना त्या प्रकारच्या, असं ती काहीसं फोनवर बोलू लागते. उद्याच तुम्हाला त्या पाहायच्या आहेत का असं विचारते, पण माझी कंबर खूप दुखतीये, मी बघते काहीतरी ॲडजस्ट करते असं आत्या म्हणते. त्याचवेळी ती फोन ठेवल्यानंतर देवाकडे प्रार्थना करते, आता कसं होणार, तू ना देवा माझी परीक्षाच पाहतोस रे. तेवढ्यातच नमा तेथे येते आणि विचारते, काय ग आत्या, काय झालं? त्याचवेळी आत्या म्हणते, अगं मी इंदोरवरून इंदोरी आणि त्याचबरोबर माहेश्वरी साड्या आणून इथे बिझनेस करते ना, त्यासाठी एक खूप बडी ऑर्डर मिळणार आहे. मग त्यांना सॅम्पल बघायचे आहेत त्यासाठी, आणि पसंत पडली तर मोठी ऑर्डरसुद्धा मला मिळणार आहे. त्याचवेळी इशू म्हणते, अगं आत्या हे तर एकदम बढिया काम होऊन जाईल, तुझा चेहरा असा का पडलाय? त्याचवेळी आता आत्या म्हणते, माझी कंबर धरलीये, मग मी कशी जाणार त्या साड्या घेऊन? आता मला पैशांची तर खरंच खूप गरज आहे. तेव्हा आता इशू विचार करत असते. मग आत्या तिला टोमणा मारून म्हणते, त्यात माझ्या खाण्यापिण्याचा खर्चसुद्धा आता वाढलाय. अगं तू दिसतेस एवढीशी, परंतु चरत असते नुसती दिवसभर, आता तूच वाढवणार आहे खर्च माझा, असं म्हणून आत्या रागातच तिच्याकडे पाहते. पुढे आत्या म्हणते, मला चांगला चान्स मिळणार होता. तर इशू म्हणते, चान्स नाही गेलेला, कारण मै हूं ना, मी करते ते काम, असं म्हणून आता इशू आत्याला सांगते की मी तुझं काम करायला तयार आहे. आत्या ही आता आश्चर्याने इशूकडे पाहतच राहते, कारण ती माझं काम करणार, नक्कीच काहीतरी घोळ घालून ठेवणार असं आत्याला आता वाटत असतं. दुसरीकडे अंजू तिच्या रूममध्ये असते. तेव्हा ती खूप डिस्टर्ब असते. तिला आता तिच्या भावाबद्दल खूप वाईट वाटत असतं. अर्णव जे काही बोलला ते सगळं तिला आठवत असतं की ताई प्लीज मला तू असा डिस्टर्ब करू नको, तू इथून जा बरं. आणि त्याचं हे असं तुटकपणे वागणं अंजूला अजिबात आवडलेलं नसतं आणि त्याचबरोबर तिला त्याची काळजी सुद्धा खूप वाटत असते. तेव्हा राकेश आता तेथे येतो आणि अंजूकडे पाहतच राहतो. त्याला समजतं की हिला कसली तरी काळजी आहे. तो आता तिला काहीतरी बोलणार असतो, पण तेवढ्यातच तेथे आता अर्णव येतो आणि लगेच आता आरशातून राकेश हा अर्णवला पाहतो आणि लगेच तो आता अंजूजवळ येतो व तिचा हात हातात घेतो, कारण त्याला अर्णवला दाखवायचं असतं की मी तुझ्या बहिणीवर किती प्रेम करतोय. मग आता अंजू विचारते, आता हे काय मध्येच? तेव्हा तो आता म्हणतो, माझ्या राणी सरकारना कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसतायत. आणि मग हे असे हाताचे पॉइंट दाबल्यानंतर टेन्शन कसं रिलीज होतं. आता अर्णवला अंजूबरोबर काहीतरी बोलायचं असतं, परंतु हे दोघे आता एकत्र असल्यामुळे तो काहीही न बोलता लगेच मागे आपला फिरतो. आता अर्णवबद्दल लगेच अंजू ही बोलू लागते आणि म्हणते, मला ना चिंटूची खूप काळजी वाटते अहो. मग आता राकेश विचारतो, काय झालं? तेव्हा ती म्हणते, काय झालं ना लेकराला कळतच नाही अहो, परंतु हल्ली जरा जास्त त्याचं चिडचिड करणं वाढलंय.
तेव्हा अर्णव आता आतमध्ये त्याच्या ताईकडे पाहतच राहतो आणि सगळं तिचं बोलणं ऐकू लागतो. मी एवढं तिला ओरडलो तरीही तिला माझी किती काळजी आहे. पुढे आता अंजू म्हणू लागते की तो चिडचिड का करतोय ना, हे मी त्याला विचारण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण तो सांगतच नाहीये. तेव्हा आता राकेश म्हणतो, अगं सांगेल ग, तुला नाही मग तो कुणाला सांगणार आहे अंजली? अगं तो तुझा भाऊ तुझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करतो. मग आता अंजू म्हणते, तसं नाही हो, परंतु त्याच्या रागाची ना मला जरा भीतीच वाटते, कारण तो रागाच्या भरात अगदी काहीही करू शकतो. त्यावेळी राकेश पुढे सांगू लागतो, अगं मला नाही वाटत तो तसा काही करेल, कारण तो रागीट आहे हे मान्य आहे, परंतु तुझ्या बाबतीत तो खूप सॉफ्ट आहे आणि तुला तो सांगेलच. तेव्हा अंजू म्हणते, अहो काहीतरी त्याला सलतंय, यातून काही वेगळंच नाही न होणार याची भीती सतत मला वाटत असते. त्यानंतर आता राकेश म्हणतो, मी एक सुचवू का अंजली? अगं त्याचा राग आहे ना, तो एकदा का शांत झाला मग तू त्याच्याबरोबर एकदा शांतपणे बोल. अगदी मोकळेपणाने तू त्याच्याबरोबर बोलली ना, मग मला खात्री आहे की तो तुझं ऐकून घेईल आणि नक्की त्याला काय झालंय, नक्की काय सलतंय ना, हे सुद्धा तो सांगेल. तेव्हा हो मी त्याच्याबरोबर बोलते, असं आता अंजू म्हणते. मग आता राकेश हा आरशातून पाठीमागे अर्णवकडे पाहत असतो, तर अर्णव बिचारा खाली मान घालून तेथेच उभा असतो. पुढे आता नाटक करत राकेश म्हणतो, अंजली तुला खरं सांगू का ग, मला ना तुझा हा असा अटेन्शन मधला चेहरा पाहून ना खरंच खूप म्हणजे खूप त्रास होतो. तुला जे काही वाटतं ना ते माझ्याशी तू अगदी मोकळेपणाने बोल, आणि मी आहे ना इथे, मी खरंच काहीही बघू शकतो, पण माझ्या बायकोचा असा काळजीने कोमेजलेला चेहरा कधीही बघू शकत नाही. आता राकेश फक्त आणि फक्त अर्णवला दाखवण्यासाठी ही प्रेमाची नाटकं अंजूबरोबर करत असतो, आणि आता या दोघांमधील तेच प्रेम पाहून जरा अर्णवला बरं वाटतं की माझ्या बहिणीला माझे जिजू हे किती जीव लावतायत, आणि आजी देखील तेवढ्यात तेथे आलेली असते आणि अर्णवकडे पाहतच राहते. राकेश तिच्याबरोबर बोलल्यामुळे तिला थोडं बरं वाटतं आणि ती आता हसते. मग आता राकेश म्हणतो, आता कशी हसलीस, अशीच आयुष्यभर हसत राहा, आणि आता मला वाटतंय की मी जिवंत आहे, असा प्रेमाचा वर्षाव करत तो तिच्याबरोबर बोलतो. तर आता इकडे अर्णव हा खूपच खुश असतो, कारण आता आपल्या बहिणीबरोबर आपण बोलायचंच हा त्याने मनात निश्चय केलेला असतो. दुसरीकडे आता आत्या ही खूपच जोरात ईशूवर ओरडते आणि म्हणते की इथे तुला घर सांभाळता येत नाही आणि तू साड्या विकणार आहे का, कपाळ माझं. तेव्हा ईशू आता खूपच घाबरते आणि लगेच आत्याच्या पायाजवळ बसते. त्यानंतर ती आत्याला म्हणते, काय ग आत्या, तू हेच ओळखलं का ग मला, फक्त एकदाच तू माझ्यावर भरोसा करायचा होता ग. त्याचवेळी आत्या म्हणते, फिल्मी भरोसा करायचं सोडून दुसरं काहीही बोल, कारण मी तुला पाठवणारच नाहीये. त्याचवेळी आता ईशू म्हणते, भरोशाचं सोड ग, पण आत्या मी इथे आल्यापासून तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत, त्या आता तिला चिमटा काढते आणि म्हणते, 100% माझ्या आयुष्यात प्रॉब्लेमच सुरू झालेत. मग ईशू म्हणते, अगं तेच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मला थोडी संधी दे ना. अगं मी तुला चॅलेंज करते, तुझ्या साड्या अशा मी संपवून टाकेल, कारण मला माहीत आहे माल कसा संपवायचा. तेव्हा आत्या मागे नम्रताकडे पाहते आणि म्हणते, ही माल संपवेल? त्यावेळी नम्रता हो असं म्हणते. मग आत्या या गोष्टीचा खूप विचार करते आणि म्हणते, ठीक आहे, हे बघ, माल संपवायचा आहे, धंदा बंद पाडायचा नाही, समजलं? तेव्हा ईशू आता आनंदाने उड्याच मारते. त्याच वेळी आता आत्या लगेच तिच्याकडे मोबाईल देते आणि म्हणते की यामध्ये लोकेशन आहे, ते बघ लोकेशन कोणतं आहे, आणि तिथे जाऊन तू आता बघ, सॅम्पल दाखव, चालेल ना, कारण आपल्याला साड्या विकायच्या आहेत, समजलं? मग आता ईशू म्हणते, हो आत्या, पण घराचं नाव काय आहे त्या? तेव्हा शांतीवन या घराचं नाव आहे, असं आता आत्या म्हणते, आणि तोपर्यंत मी सॅम्पलच्या साड्या काढून ठेवते. त्यानंतर आत्या आता तेथून जाते. त्याचवेळी आता ईशूच्या डोक्यात वेगळाच काहीतरी प्लॅन असतो. मग नमा विचारते, काय ग तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे ईशू असा? त्यावेळी ईशू म्हणते, आहे का माझ्या डोक्यात प्लॅन, मला ते 50,000 रुपये फेडायचे आहेत ना, मग त्यासाठी नोकरी करावी लागेल. नोकरी करण्याची परमिशन मला आत्याकडे मागायची आहे, त्यामुळे मी आत्याच्या सर्व साड्या संपवणार, आत्याचा माल विकणार, मग आत्या मला परमिशन देणार. तेव्हा त्या दोघींनाही जोरात ओरडते की अरे गॅसवरची भाजी बघा की परत जाणार आहात, असं म्हणून आता ती त्यांना अलर्ट करते. तेव्हा नमा म्हणते, बापरे भाजी, असं म्हणून ती पटकन धावतच आतमध्ये जाते.
तेव्हा इशू मात्र आता खूपच खुश. तिला आता आत्याला खुश करायचं असतं आणि ती स्वतःच कौतुक करत म्हणते की इशू, अब तुझे नोकरी करने से कोई नहीं रोक सकता. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आजी अर्णवला म्हणते मी तुझ्या व्यायाम करत असतो. इशूचं लक्ष सहजच त्याच्याकडे जातं आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.